हॅलो, मी मोनिका आणि मी गुगलसाठीची एक प्रतिनिधी आहे आणि आपल्यासाठी आज मी घेऊन आले आहे हॅपी हेल्थ इंडियातर्फे सेल केलं जाणारं हल्दी चंदन क्रीम. ह्या क्रीमचा फायदा असा आहे की ही तुम्ही डेली यूज करू शकता, इन्स्टंट ग्लोसाठी यूज करू शकता आणि एनिवेअर. जसं तुम्ही बघू शकता माझा फेस आता पूर्ण क्लीन आहे, पण तरी पण मी एक पूर्ण वेट वाईपने क्लीन करून घेते. चेहऱ्यावर कुठलंही प्रॉडक्ट यूज केलेलं नाही आहे, वेट वाईपने पूर्ण क्लीन केलं आहे मी. नेक आणि फेस दोन्ही पण पूर्ण कंप्लीट ड्राय करते ड्राय टॉवेलनी. आपण नॉर्मली फेस क्लीन केल्यावरती मॉइश्चरायझर वापरतो, टोनर वापरतो आणि त्याच्यानंतर क्रीम्स यूज करतो. पण हे हल्दी चंदन क्रीमचं हे प्रॉडक्ट असं आहे की तुम्ही फक्त मॉइश्चरायझरची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट हे प्रॉडक्ट यूज करू शकता आणि इन्स्टंट ग्लो देणार आहे. आणि ह्याचा फक्त एक ड्रॉप एक मीडियम साईज फेससाठी इझिली यूज होऊ शकतो. तुम्ही बघू शकता मी हातावर केवढा घेतला आहे, खूपच थोडा घेतलेला आहे. हे बघा, अतिशय साधं सोपं आणि सरळ यूज करायलाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे आणि यूज करायलाही सोपं, स्वस्तात मस्त आणि तुम्ही एनी टाईम यूज करू शकता. 100% आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स असलेलं हे प्रोडक्ट आहे. बघा, 2 मिनटात फेसवरती क्लिनिंग पण आलं. शिवाय केमिकल्स नसल्यामुळे ह्या प्रोडक्टमुळे तुमचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आणि शिवाय इझी वे यूज आहे. झटकीफट 3 क्रीम्स लावायची गरज नाही, एका प्रोडक्टमध्ये तुमचं ऑल इन वनचं काम होऊन जातं. शिवाय हे प्रोडक्ट 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनवलेलं आहे. ह्याच्यात कोकोनट ऑइल, ॲलोवेरासहित हल्दी चंदन ॲड केलेली आहे आणि हे तुमच्या स्किनला इन्स्टंट ब्राईटनिंग, जसं तुम्ही बघू शकता माझ्या फेसमध्ये विदिन इफेक्ट लगेच चेंज झालेला आहे. हे बघा, मी लाईटचे स्ट्रोक चेंज करते तरीसुद्धा माझ्या फेसवरचा ग्लो कमी जास्त नाही, उलट छान दिसतो आहे. आणि कदाचित ह्याच्यामुळेच सगळे म्हणतात आजकाल मेड इन इंडिया प्रोडक्ट्स आर व्हेरी गुड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅपी हेल्थ इंडियाने तुमच्यासाठी अगदी किफायतशीर दरामध्ये अगदी कमी किमतीत हे प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे आणि 100% नॅचरल आहे. तुम्ही सगळ्यांनी हे यूज केलंच पाहिजे आणि तुम्हाला जर हे परचेस करायचं असेल तर तुम्ही खाली मला माझ्या व्हिडिओ खाली पिन करू शकता. थँक्यू.